तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सकाळी लवकर उठून सर्वात आधी झाडांना पाणी घालून बाहेर धुवून घेतलं. 7 वाजता मंदिरात जायचं होतं आणि तर 6:15 वाजले. मम्मीची सगळी तयारी झाली होती, पण माझी काही अंघोळ झाली नव्हती. आता सकाळी एवढ्या लवकर उठल्यावर झोपेत मी असते, त्याच्यामुळे आरामात माझं काम चालू असतं. तशीच गेले आणि पटकन फ्रेश होऊन घेतलं. मग स्किन केअर केलं, मेकअप वगैरे करून मी पटकन रेडी झाली. त्याच्यानंतर मम्मीला सांगितलं की मस्त कोरा चहा ठेव, कारण त्याच्याने थोडी तरतरी पण येईल आणि झोप पण उडेल. आणि मग चहा घेतला आणि नेहमीप्रमाणे सकाळच्या कलावती आईंच्या भजनाला आम्ही निघालो. आमच्यासोबत या काकी पण होत्या. त्याच्यानंतर मंदिरात पोहोचलो, भजन वगैरे झालं आणि भजन झाल्यानंतर आम्ही तसंच घरी निघालो. घरी येताना नेहमीप्रमाणे गायींचं दर्शन झालं. मम्मीने त्यांना चारा दिला आणि मी तर लांबूनच पाया पडल्या. घरी आल्यानंतर छोटी मोठी जी कामं होती ती मी पटकन आवरून घेतली आणि सरळ कचरा आणि लादी करायला गंगूबाईला कामाला लावलं. ते झालं आणि मग मी रांगोळी काढायला घेतली. आज गुरुवार होता म्हणून तुळशीच्या समोर मस्त लक्ष्मीची पावलं काढली होती आणि त्याच्यानंतर बॉर्डर रांगोळी काढली. आणि हे जे रांगोळी मी काढते ना ते सगळं मोबाईल मधूनच बघून काढते, मला काही एवढं खास जमत. रांगोळी काढून झाल्यानंतर पूजेचं आवरायला घेतलं, देवपूजा करून घेतली आणि मग कलश पण मांडून घेतला. आणि फायनली आजचा 4था गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आहे. सगळे गुरुवार व्यवस्थित पार पडले, कोणतीही अडचण न येता. बरं, मी असं ऐकलंय की बायकांच्या नाकावर जर कुंकू पडलं तर याचा अर्थ असं असतो की त्यांच्या नवऱ्याचं त्यांच्यावर खूप प्रेम असतं. आता माझं तर लग्न झालं नाही, मग याचा अर्थ असा आहे का की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं माझ्यावर जास्त प्रेम असेल? आणि हे असं खरं असतं का, हे तुम्ही मला नक्की सांगा. असो, सकाळी तर मी लवकर उठली होती, त्याच्यामुळे मला दुपारी झोप यायला लागली आणि मग मी दुपारी थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी फ्रेश झाली, पूजा वगैरे करून घेतली आणि मग पोथी वाचून घेतली. पोथी वाचून झाल्यानंतर मग आरती करून घेतली आणि हे सगळं आम्ही लवकर आवरून घेतलं, कारण नंतर हळदी कुंकू पण आवरायचं होतं. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांसाठी मस्त गरमागरम कॉफी बनवली आणि संध्याकाळची ही कॉफी ना मॅन्डेटरी आहे, कारण ही कॉफी घेतल्याशिवाय आम्हाला काही एनर्जी येत नाही. म्हणजे बाकीच्यांचं तर नाही माहिती, पण मला तर लागते. एवढं सगळं नाही घ्यायचं, असं खाऊ सगळं संपवायचं नाहीये. आणि आज शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन, त्याच्यामुळे इथे मम्मीचा हळदी कुंकूचा प्रोग्राम चालू होता. जास्त नाही, पण आजूबाजूचे सोसायटी मधले काकी बहिणी वगैरे सगळ्या आल्या होत्या. उद्यापनचं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर देवीला मग नैवेद्य दाखवून घेतला. आणि मी तर वाटच बघत होती की कधी सगळं आवरून होतं आणि जेवायला मिळते, कारण उपवास सोडायचा होता आणि भूक खूप जास्त लागलेली. आणि मग नेहमीप्रमाणे जे आमचं मॅन्डेटरी असतं, जेवताना आमची फेवरेट सिरियल लावली होती आणि मग जेवून घेतलं. तर असा होता आजचा माझा दिवस. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.